Hello dear students, welcome all of you in today's class. Today we are learning cyber law. This is the fourth chapter for IT student. Okay, and in this chapter previously we had learned some basic concepts. Now we are discussing about case studies. मागच्या वेळेला बघा आपण एक केस स्टडी पाहिली होती की ज्यामध्ये एक ए नावाचा व्यक्ती आहे आणि बी नावाचा व्यक्ती आहे. ए नावाच्या अकाउंट मधून 20,000 रुपये बी नावाच्या व्यक्तीच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर केली, जे की ए ने स्वतः ट्रान्सफर केलेली नाहीयेत. मग तो फिशिंगला बळी कसा पडला, काय केलं असेल, काय झालं असेल, याविषयी आपण मागच्या वेळेला डिस्कस केलेलं होतं. ही एक केस स्टडी आपल्याला एक्झाम्पल म्हणून सिलेबस मध्ये दिलेली आहे की अशा प्रकारचे फ्रॉड्स आपल्या आजूबाजूला सुद्धा आपण भरपूर ठिकाणी बघतो आणि ऑब्झर्व पण करतो की अशा अशा घटना घडल्यात. आणि ते का झालं तर त्या ए ने स्वतःच एखाद्या मेलला काहीतरी रिप्लाय केला होता किंवा कुठल्या तरी एखाद्या लिंकला क्लिक केलेलं असेल आणि म्हणून ह्या गोष्टी घडल्या. हे आपण मागच्या वेळेला पाहिलं. त्यानंतर बघा इथे काही आपल्याला क्वेश्चन आन्सर्स दिलेली होती. तो कशा प्रकारे सायबर क्राईमचा बळी पडला, हॅकर कशाला म्हणायचं, किंवा मग तो कसा काय आहे, या केस स्टडी मध्ये कुठल्या प्रकारचा सायबर क्राईम दिलेला आहे, किंवा मग असे सायबर क्राईम्स होऊ नये म्हणून व्हॉट प्रिकॉशन्स शुड बी टेकन. तर हे आपल्याला मागच्या वेळेला आपण डिस्कस केलेलं होतंच. आता आपण आज सेकंड केस स्टडी कडे वळूया. सो लेट्स लर्न today's topic source code theft case. पहिले आपण जी केस स्टडी दिलेली आहे त्याला थोडं रीड करूया आणि नंतर त्याला डिस्कस करूया. इंडियन IT company gave bug fixing project for their source code by a US company. One of the employees secretly took away the source code on 2 CDs, tried to sell the source code to other US companies and demanded a price of $2 lakh. He also received advance payment of $20,000 by wire transfer. Case registered against him and got arrested. आता इथे बघा एक एक्झाम्पल दिलेलं की एक इंडियन IT कंपनी आहे. एक इंडियन IT कंपनी आहे जिने का US-च्या एका कंपनीला बग फिक्सिंग साठी एक प्रोजेक्ट दिला. म्हणजे पहा, एक कंपनी आहे इंडियामधली IT कंपनी आणि त्या कंपनीने ना काहीतरी एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं असेल. ते सॉफ्टवेअर डेव्हलप केल्यानंतर त्या सॉफ्टवेअर मध्ये काहीतरी बग्स आहेत, काहीतरी एरर आहेत आणि ते एरर्स रिमूव्ह करण्याचा ती कंपनी प्रयत्न करते. त्या कंपनीच्याने ते बग्स किंवा ती एरर्स रिमूव्ह होत नाहीये म्हणून त्यांनी काय केलं, US-च्या एका कंपनीला बग फिक्सिंग साठी हा प्रोजेक्ट दिला की हे आमचं सॉफ्टवेअर, या सॉफ्टवेअरचा पर्पज हा आहे आणि या सॉफ्टवेअरचा हा आहे सोर्स कोड आणि तुम्ही आमचे जे काही बग्स आलेली आहेत त्या बग्सला रिमूव्ह करा आणि आम्हाला ते प्रोव्हाइड करा. आता ते बग फिक्सिंग करण्यासाठी आपल्या इंडियन IT कंपनीने त्या US कंपनीला काहीतरी पेमेंट वगैरे पण केलेलं असेल. म्हणजे या इतक्या रुपयांमध्ये माझा हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करून द्या असं इंडियन IT कंपनीने US-च्या एका कंपनीला सांगितलं. म्हणजे आता या सिच्युएशन मध्ये US-च्या त्या कंपनीकडे जो ओरिजिनल सोर्स कोड आहे तो आला. मग आता US-च्या कंपनीमध्ये काम करणारे जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यापैकी एखाद्या एम्प्लॉईने काय केलं, सिक्रेटली टूक अवे द सोर्स कोड ऑन 2 CDs. त्याने तो सोर्स कोड 2 CDs वरती घेतला, म्हणजे इनडिरेक्टली कॉपी केला, अनऑथराइज्डली कॉपी केला and try to sell the source code to other US companies. आणि आपल्या कंपनीकडे जो इंडियन IT कंपनीने ट्रस्ट करून जो सोर्स कोड दिला होता तो कोड CD वर कॉपी करून दुसऱ्या एका कंपनीला त्याने सेल करण्याचा प्रयत्न केला
आणि त्या दुसऱ्या कंपनीला म्हटलं का मला ना $2 लाख लागतील आणि हे लागतील, हे झालं त्याची डील. आणि त्या अगेन्स्ट त्याने $20,000 रिसीव्ह सुद्धा केले. म्हणजे युएसच्या एका कंपनीमध्ये काम करणारा एक एम्प्लॉई ज्या कंपनीला ऑलरेडी आयटी म्हणजे इंडियाच्या आयटी कंपनीने तो कोड दिलेला होता, त्याने स्वतः चोरून त्याचे डुप्लिकेशन्स तयार केले, सोर्स कोड चोरला आणि डुप्लिकेट त्याला सीडीज मध्ये क्रिएट केलं, म्हणजे सेव्ह केलं आणि त्या सीडीज किंवा तो सोर्स कोड त्याने सेल केला आणि त्याच्या अगेन्स्ट त्याला $20,000 पेमेंट सुद्धा त्याने मिळवलं किंवा त्याला मिळालं त्या दुसऱ्या एका कंपनीकडून. तर ही काय झाली, एक सोर्स कोड थेफ्ट केस झाली. जसं आपण बघा क्रॅकिंगची केस म्हणतो, ज्या ठिकाणी ओरिजिनल कोडचं क्रॅक केला जातो तर तो प्रकार म्हणा, किंवा त्याने डुप्लिकेशन केलं, सॉफ्टवेअरची पायरेसीच करतोय तो एक प्रकारे. तर ही काय झाली, एक सोर्स कोडची थेफ्ट केस आहे. आणि अशा प्रकारचा जर का एखादा व्यक्ती क्राईम करत असेल तर ती केस सुद्धा सायबर पोलीसकडे दर्ज होऊ शकते आणि त्या व्यक्तीला अरेस्ट पण केल्या जाऊ शकतं. ही आपल्याला बघा एक केस स्टडी दिलेली होती सिलेबस मध्ये अभ्यास आला म्हणून. आणि आणखी एक केस स्टडी दिलेली आहे फेक कॉल फ्रॉड्स म्हणून, तर ती सुद्धा आपण बघूयात आता. Several instances have occurred wherein people receive phone calls that appear to be from their bank. असं बघा भरपूर ठिकाणी होतं की एखादा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं एका बँकेमध्ये अकाउंट आहे आणि त्या व्यक्तीला फोन येतो आणि फोनवरती बोलणारा व्यक्ती सांगतोय की तुमचं ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे ना, तर मी त्या बँकेमधला एखादा एम्प्लॉई बोलतोय किंवा तो असं काहीतरी सांगतो की आपल्याला खरं खरं पटतं की हो हा व्यक्ती ना त्या बँकेमधूनच बोलतोय. द कॉलर युजली प्रिटेंड्स टू बी बँक रिप्रेझेंटेटिव्ह, म्हणजे तो आपल्याला हे भासवतो की हा मी ना बँकेतलाच एक एम्प्लॉई आहे, बँकेचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे, और समवन फ्रॉम द बँक्स टेक्निकल टीम, किंवा तुमच्या अकाउंट सोबत ना काहीतरी प्रॉब्लेम होतो आहे तर मी बँकेच्या टेक्निकल टीम मधला एक व्यक्ती आहे. आणि ही जी लोक आहेत जी अशा प्रकारची कॉल करतात त्या लोकांकडे ती टॅक्ट असते तशा प्रकारे बोलण्याची की जेणेकरून जो फोन रिसीव्ह करतो आहे किंवा जो विक्टीम होतो त्या सायबर क्राईमचा, त्याला असं वाटतं की हो खरोखर ना बँकेतूनच फोन आलाय आणि मला जर इन्फॉर्मेशन विचारताय तर मी ऑब्व्हियसली द्यायला पाहिजे. In most cases, the caller sounds professional and provide a convincing reason for calling the customer. म्हणजे बोलताना किंवा सांगतानाच तो प्रोफेशनल पर्सन जो कॉलर आहे, फोन करणारा व्यक्ती आहे, तर तो ना बोलताना अशा प्रकारे बोलतो किंवा रिझन अशा प्रकारे सांगतो की ऐकणाऱ्याला ते खरं पटतं की हो खरंच ना असं असं घडतंय, असं असं ना झालेलं आणि काहीतरी प्रॉब्लेम्स असेल म्हणून तर मला बँकेतून फोन आला, कारण समोरचा मला रिझन जे सांगतोय ते मला तर लिगल रिझन वाटतंय. म्हणजे खरोखर पटवण्याचं काम तो कॉलर करतो आणि ज्याला तो फोन केलेला आहे म्हणजे कॉलचा जो रिसिव्हर आहे त्याला असं भासतं की हो ऍक्च्युअली प्रोफेशनलच कोणीतरी या बँकेतून पर्सन माझ्याशी बोलतोय. आफ्टर गिव्हिंग अ फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटी, the caller then tricks the victim into giving away their personal and confidential data. आता जर का बँकेतून मला कोणीतरी विचारते की हो मला अशा अशा प्रकारचं काम आहे, अशा अशा प्रकारचा प्रॉब्लेम्स तुझ्या अकाउंट सोबत होतो आहे म्हणून तुला तुझी इन्फॉर्मेशन शेअर करावी लागेल, मग अशा वेळेला तो आपल्याला काय मागू शकतो, वन टाइम पासवर्ड ज्याला आपण OTP म्हणतो, किंवा क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा नंबर विचारतो तो आपल्याला. आपल्या कार्डवरती CVV नंबर असतो त्याविषयीची इन्फॉर्मेशन विचारू शकतो, त्या कार्डची एक्सपायरी डेट विचारू शकतो, त्याच्यावरती आपण जो म्हणजे सेट केलेला जो पासवर्ड असेल सिक्युरिटी पासवर्ड तर तो तुम्हाला विचारू शकतो, किंवा तुमच्या ATMचा पिन विचारू शकतो,
किंवा आपण जर का ऑनलाईन ट्रान्सफर करत असलो पैसे तर इंटरनेट बँकिंगचा लॉग इन ID आणि पासवर्ड विचारू शकतो. यापैकी कुठलीही इन्फॉर्मेशन असा एखादा व्यक्ती कॉल करून आपल्याला विचारू शकतो. आणि जर का आपल्याला यापैकी कुठलीही इन्फॉर्मेशन एखादा व्यक्ती असं आपल्याला प्रिटेंड करतोय, असं भासवतोय की तो बँकेतून बोलतोय आणि आपल्याला विचारतोय या गोष्टी, तर ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की अशा कॉल्सला एक तर अटेंड करायचं नाही, किंवा जर आपण कॉल अटेंड केला तरीही त्या व्यक्तीला इग्नोर करून ATMचं पिन म्हणा किंवा आपला लॉग इन ID पासवर्ड असेल, तुमचं कार्ड बघा चोरी जर गेलंय तर त्याच्याकडे तुमच्याकडे तुमचं कार्ड ऑलरेडी अवेलेबल आहे किंवा काहीही असेल, तर या गोष्टी आपण आणि आपल्या मोबाईलवर आलेले OTPs मोस्टली इम्पॉर्टंट म्हणजे, तर या गोष्टी शेअर करायच्या नाहीत. कारण जर आपण हे शेअरच केलं नाही तर आपला डाटा किंवा आपले पैसे लॉस होण्याच्या पॉसिबिलिटीज फार कमी असतील. विथ ऑल सच क्रुशियल इन्फॉर्मेशन ॲट हँड, द फ्रॉडस्टर कॅन इझिली कॅरी आउट इलिगल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन युझिंग द व्हिक्टिम्स नेम. त्याला जर या सगळ्या गोष्टींपैकी काहीतरी माहिती पडलं तर तो आपल्या नावाचा वापर करून आपले फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स म्हणजे एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर वगैरे करणं म्हणा, अशा चुकीच्या गोष्टी आपल्यासोबत घडू शकतात. स्टुडंट्स आर एनकरेज टू गेट मोर रिसेंट लोकल केस स्टडीज अँड डिस्कस इन द क्लास. हे आता आपल्याला दिलेलं आहे की केस स्टडी 2 जी दिलेली होती आपल्याला सोर्स कोड थेफ्ट केस म्हणून, आणि ही फेक कॉलची केस स्टडी होती आपल्याला 3 नंबरची दिलेली. तर ह्या फक्त अभ्यासासाठी दिलेल्या होत्या आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आपल्या सराउंडिंग मध्ये सुद्धा बघा भरपूर वेळा घडतात. आणि खूप वेळेला असं पण होतं की आपल्यासोबत ना काहीतरी इल्लीगल झालंय, माझा लॉस झाला आणि मी जर का हे 4 लोकांना सांगितलं तर मला कोणी काय म्हणेल की अरे तू किती मूर्ख ठरलास. तर असं न करता जरी सांगितलं तरीही ऍटलिस्ट आपल्यासोबत जरी फ्रॉड झालेला असला तरी अशा प्रकारचे फ्रॉड होत आहेत याचा अवेअरनेस जर का आपण दुसऱ्याला जाणवून दिला, माहिती करून दिला, तर निदान आपलं तर नुकसान झालंय पण दुसऱ्याचं होऊ नये यासाठी तरी आपण ते समोरच्याला सांगायला हवं की अशा अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज घडताय, मी तर फसलो पण निदान तुम्ही तरी या गोष्टींपासून अवेअर राहा, सांभाळून राहा, अशा प्रकारच्या केसेसला बळी पडू नका. आणि याच उद्देशाने आपल्याला सिलेबसमध्ये ही केस स्टडी दिलेली होती. सो आय होप ही जी केस स्टडी आहे ही आपल्याला कळली असेल. आपल्याला डू इट युअर सेल्फ मध्ये एक टॉपिक दिलाय, सर्च सम मोर केसेस ऑफ सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेटेड. कारण ज्याची रेकॉर्ड दर्ज केल्या गेली त्याच्याविषयी लोकांना माहिती पडतं आणि ज्याने सांगितलंच नाही त्याचं तर माहिती होणार नाही जातात. तर अशा प्रकारच्या कुठल्या वेगवेगळ्या केसेस आपल्याला माहिती आहेत याविषयी तुम्ही स्वतः काय करायचं आहे तर फाइंड आउट करायचं. ओके, तर आज थांबूयात. बाय.